सजग नागरिक टाइम्सच्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा। पैसे डबल करून देतो म्हणून 11 लाख रुपयाला घातला गंडा। भोंदू बाबा मुक्कीम पटेल व त्याच्या 6 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। फिर्यादी आसिफ छोटू बागवान हे फळ विक्रेते असून त्यांच्या ओळखीच्या 4 आरोपींनी त्यांना पैसे डबल करून देतो म्हणून एका भोंदू बाबा मुक्कीम पटेल यास बोलावून पैसे डबल करण्यासाठी मंत्रजाप करण्यास सुरुवात केली व फिर्यादी यास इतर खोलीत बसण्यास सांगितले व आम्ही गेल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही हा रूम उघडून रुपये पाहू शकतात असे सांगून खरे नोटा घेऊन डुप्लिकेट नोटा ठेवून पसार झाले। याबद्दल अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांसमोर त्यांनी खरेदी खतावर त्यांची जागा विकली, परंतु ती जागा पण त्यांच्या नावाची नसून व जे चेक दिले ते पण बोगस असल्याचे सिद्ध झाल्यामुळे फिर्यादीची फसवणूक झाल्यामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। औरंगाबाद गए थे। औरंगाबाद के अंदर अब्दुल खालिद उन्होंने मिले दोनों डॉक्टर दम ले रहा है हमारे घर में और क्या 11 के 22 लाख अभी पढ़ के देंगे रूम में बंद करे 11 लाख रुपए नकली नोटा रख के चले गए और ओरिजिनल नोटा लेके चले आधे घंटे के बाद में ये लोग घर से फरार हुए तो इनको फोन लगा, इनका फोन स्विच ऑफ मिला। उसके बाद में ये लोगों को पता चला कि पुलिस डिपार्टमेंट में गए, पुलिस कार्रवाई की, पुलिस ने इनको लाइन आने के बाद में इन्होंने हमको नकली नोटा दिए, चेक दिए और चेक देने के बाद में नकली डॉक्यूमेंट करके दया करके ये लोग फरार हो गए। मेरे को न्याय मिलना चाहिए। एक बार नहीं हुए अभी तक के, मेरे को न्याय मिलना चाहिए। मी ॲडव्होकेट सुमन शाह हे आमचे पक्षकार आसिफ बागवान यांच्यासोबत काही गुंड लोकांनी भयंकर प्रकारे यांची फसवणूक केलेली आहे। यांच्यासोबत काही गुंड लोकांनी काळा जादूच्या साह्याने यांना खोटे आमिष दाखवून यांना 11 लाखाचा चुना लावला। 11 लाख डबल करण्यासाठी काय ते गुंड लोकांनी एका घरामध्ये ते 11 लाख रुपये ठेवून ते घर बंद करून ते 11 लाख रुपये जे ओरिजिनल पैसे ते गहाण करून ते जुने त्या ठिकाणी नकली पैसे ठेवून ते त्या ठिकाणी फरार झाले। सदरची गंभीर बाब ज्यावेळेस आमचे पक्षकार यांच्या निदर्शनास आली त्यावेळेस आमचे पक्षकार संबंधित पोलीस स्टेशन येथे गेले। संबंधित पोलीस स्टेशन येथे जाऊन संबंधित पोलिसांनी त्या आरोपींना देखील त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये बोलवले। पोलीस स्टेशन मध्ये ते आरोपी आले, त्यांच्या नावावर कोणतीही जमीन नसताना खोटे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती यांना त्यांनी खोटे दस्तखत देऊन दिले। तरी देखील त्यानंतर आमचे पक्षकार परत पोलीस स्टेशन येथे गेले, परत सदरची गंभीर बाब संबंधित पोलीस स्टेशन येथे साहेबांना सांगितली, तरी देखील संबंधित पोलिसांनी कोणताही आज सगळ्यात गुन्हा त्या आरोपींवर दाखल केलेला नाही। ते आरोपी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही म्हणून ते आजपर्यंत ते मोकाट फिरत आहे। म्हणून आमचे पक्षकार वेळोवेळी तिथे जाऊन माननीय डीवायएसपी साहेब यांना सांगितलं असता माननीय डीवायएसपी साहेबांनी संबंधित पोलीस अधिकारी यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही सांगूनही तरी देखील आज सगळे संबंधित पोलीस हे गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत। आमचे पक्षकार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहेत, त्यांच्यावर अत्यंत वाईट परिस्थिती आलेली आहे, त्यांच्यावरती आता आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आमचे पक्षकार यांना न्याय मिळणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणून आज रोजी आम्ही वरिष्ठ अधिकारी यांना लेखी निवेदन देणार आहोत। काळा जादू सारखा प्रकार अमळनेर शहरासारखा प्रसिद्ध शहरासारखा उघडीस आलेला आहे। एका गरीब व्यक्ती ज्यांनी स्वतःची सोने चांदी गहाण ठेवून 11 लाख रुपये समोरच्या भामट्या लोकांना डबल आमिषाला बळी पडून दिलेले आहेत। आरोपी लोकांनी यांना आर्थिक गंडा घातला, आर्थिक फसवणूक केली, सर्व नकली पैसे ठेवून असली पैसे गहाण केले, फरार झाले। वेळोवेळी हतबल होऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे आमचे पक्षकार आसिफ बागवान वेळोवेळी जाऊनही त्यांची तक्रारी अर्जावर काही दखल होत नाहीये। तसेच पोलीस अधिकारी या प्रकरणामध्ये गंभीरपणे ऍक्शन दखल घेत नाहीये, आरोपींना पकडून आणत नाहीये, एफआयआर दाखल करत नाहीये। म्हणून आम्ही आज रोजी विनंती करीत आहेत संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन की त्यांनी तात्काळ या प्रकरणामध्ये दक्षता घेऊन आणि चौकशी करून आरोपींना पकडून आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच त्यांच्याकडून जी रिकव्हरी आहे 11 लाखाची कॅश त्यांनी जे असली पैसे घेऊन गेले त्याची रिकव्हरी करून यांना परत देण्यात यावे व त्यांच्या विरोधात काळा जादूनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी।